रेकॉर्डिंग फर्स्ट टाइम करतोय आपण, त्यामुळं ह्या अडचणी होणार. त्याचं काय एडिटिंग करता येते का बघूया. तर आज आपण कोणता चॅप्टर बघणार आहोत? ऑसिलेशन. हा चॅप्टर ऑलरेडी मी खूपदा शिकवलेला आहे. पुन्हा एकदा बरेच पब्लिक आहे जे उशिरा जॉईन झाले, त्या सगळ्यांसाठी आपण हे पुन्हा एकदा सेशन घेतोय. त्याच्यामध्ये आपण ऑसिलेशन पार्टचे जेवढं काही डेरिव्हेशन्स आहेत किंवा बेसिक कॉन्सेप्ट आहे हे सगळं कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूयात. चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन. सगळ्यांनी लिहून घेतलं तरी वेव्स सेक्शनचा हा तसा बघायला गेला तर पहिला चॅप्टर आहे. वेव्स टोटली ऑसिलेशन्स वर डिपेंड आहे. म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असते, वेव्ह ऑप्टिक्स आहे. याच्यातले जे मूळ कॉन्सेप्ट आहेत ते सगळे कशामध्ये आहेत? ऑसिलेशन नावाच्या या चॅप्टरमध्ये आहेत. ओके. तर बाळांनो, आपण याची सुरुवात करताना आपल्याला काही बेसिक डेफिनेशन्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यातली एक बेसिक डेफिनेशन आहे ती म्हणजे पिरियोडिक मोशन म्हणजे काय असतं. काय बोलतो? पिरियोडिक मोशन. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे. पिरियड म्हणजे एक सर्टन टाइम आहे, डिफाईन्ड टाइम आहे, कॉन्स्टंट टाइम आहे. त्या टाइम पिरियड असं पण म्हणतात काही लोक. आणि ते दाखवलं जातं कॅपिटल टी एस वन. कशा दाखवलं जातं बाळ? कॅपिटल टी. जर समजा एखादी मोशन करण्यासाठी लागणारा वेळ फिक्स असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्याला काय म्हणायचं? पिरियडिक मोशन. पुन्हा एकदा बोलतोय बघा डेफिनेशन काय बोललो. एखादी मोशन करण्यासाठी लागणारा वेळ जर समजा फिक्स असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत? पिरियडिक मोशन. समजाले का बघा? माझी एखादी मोशन सांगा किंवा अशी एखादी गोष्ट सांगा जी ठराविक पिरियड नंतर रिपीट होते. तुम्हाला माहित असणार आहे एखादी गोष्ट सांगा. जसे की अर्थ रिव्हॉल्विंग अबाउट इटसेल्फ आहे की नाही? अर्थ स्वतःवरती फिरते, बरोबर? तर तिला लागणारा वेळ जो आहे तो काय रे बाळ? कॉन्स्टंट आहे. किती वेळ लागतो अर्थला स्वतःवरती फिरण्यासाठी? 24 तास, 24 आवर्स. पिरियडिक झालं म्हणजे त्याचा टाइम पिरियड 24 तास झाला, 24 आवर्स. अर्थ सनभोवती फिरते, बरोबर का? अर्थ सनभोवती फिरताना किती वेळ लागतो रे? किती वेळ लागतो? साधारणतः 365 डेज, बरोबर. 365 डेज आहे. म्हणजे टी ची व्हॅल्यू तुम्हाला 365 डेज मिळणार आहे, बरोबर. सो ह्या सगळ्या मोशन ज्या आहेत, अर्थ स्वतःभोवती फिरते किंवा अर्थ सन भोवती फिरते किंवा मून अर्थ भोवती फिरतो, ह्या सगळ्या मोशन कसले आहेत रे बा? पिरियडिक. यांना लागणारा वेळ जो आहे तो काय रे बा? कॉन्स्टंट. समजायला का बघा? सो पिरियडिक मोशन इज अ मोशन फॉर विच टाइम टेकन टू कंप्लीट वन सेट ऑफ मोशन. आता इथे एक नवीन शब्द उल्लेख करायला मी, तो आहे वन सेट ऑफ मोशन. काय उल्लेख केले बा? वन सेट ऑफ मोशन. मोशनचा एक अख्खा सेट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ हा कॉन्स्टंट आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया, सन या ठिकाणी आहे, अर्थ त्याच्यावरती इथं फिरायला गेले. इमॅजिन करा, अर्थ इज रोटेटिंग अबाउट सन. तर हिला फिरण्यासाठी किंवा एक राऊंड मारण्यासाठी लागलेला वेळ जो आहे तो काय बाळ? कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट टाइम किती सांगितलं मगाशी तुम्हाला? 365 डेज. आता वन सेट ऑफ मोशन म्हणजे काय? एक राऊंड आहे. वन सेट ऑफ मोशन इज वन रिव्होल्यूशन ऑर वन राऊंड. पिरियडिक मोशन सगळ्यांना समजलंय का बघा? पिरियडिक मोशन म्हणजे काय सांगा मला पुन्हा एकदा. काय म्हणत? द मोशन फॉर विच टाइम टेकन टू कंप्लीट वन सेट ऑफ मोशन इज कॉल्ड, आपण काय म्हणत? पिरियडिक मोशन. आता दुसरी एक मोशन आहे याच्याशी निगडीत किंवा ऑसिलेशनशी निगडीत, तिला म्हणतात टू अँड फ्रो मोशन. काय म्हणतात बा? टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन. ह्या टू अँड फ्रो मोशनलाच दुसरं नाव आहे ऑसिलेटरी मोशन. दुसरं नाव काय पाहिजेला? ऑसिलेटरी. आता ही कसली मोशन आहे बघा? तुम्ही सर्क्युलर मोशन शिकलेलं आहे अगोदर लहानपणी. काय शिकलेलं आहे रे? मोशन ऑफ द पार्टिकल अलाउंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. प्रोजेक्टाइल मोशन शिकलेलं असतात. मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, प्रोजेक्टाइल मोशन आहे का? रेक्टिलिनियर मोशन, एका सरळ रेषेमध्ये जाणारी मोशन. बघा 3 मोशन सांगितले. पहिली मोशन कोणती सांगितली? सर्क्युलर मोशन, सर्कम्फरन्स वरती असणारी. दुसरी सांगितली प्रोजेक्टाइल मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. तिसरी सांगितली काय रे? रेक्टिलिनियर मोशन म्हणजे एका रेषेमध्ये जाणारी मोशन. आता टू अँड फ्रो, पुढे आणि पाठीमागे जाणारी मोशन. म्हणजे याच्यासाठी काय आहे की एक रेफरन्स मीन पॉइंट आपल्याला घ्यावा लागतो. या मीन पॉइंटच्या भोवती
हा पार्टिकल पुढे जातो आणि पुन्हा पाठीमागे येतो, परत पुढे जातो आणि परत पाठीमागे येतो, या मोशनला आपण काय म्हणतो, टू अँड फ्रो मोशन. काय बोललो कळालं का बघा. हे सायमल्टेनियसली तुम्ही लिहून घेत पण चला, मी डेफिनेशन लिहून देण्यासाठी वेगळा वेळ देत नाही. ओके, जे लोक व्हिडिओ लेक्चर ऐकतील तेही तेच काम करतील. ओके, हा बेटा पुन्हा सांगा. इथं एक रेफरन्स पॉइंट सांगितला, मी काय सांगितला, मीन पोझिशन किंवा मीन पॉइंट असं म्हणतात. त्याला म्हणतात मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे सेंटरवाली पोझिशन आहे. या पोझिशनच्या अवतीभवती हा पार्टिकल मोशन करत असतो. या मोशनला काय नाव आहे बाळ, टू अँड फ्रो मोशन, किंवा दुसरं नाव काय आहे, ऑसिलेटरी मोशन. पहिलं नाव काय आहे, टू अँड फ्रो मोशन. दुसरं नाव काय आहे, ऑसिलेटरी. हाऊ कॅन आय डिफाइन टू अँड फ्रो मोशन? द मोशन ऑफ अ पार्टिकल अबाउट मीन पोझिशन. ऐका, द मोशन ऑफ पार्टिकल अबाउट मीन पोझिशन इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन इज टू अँड फ्रो मोशन ऑर ऑसिलेटरी मोशन. याची डेफिनेशन तुम्ही स्वतः वैयक्तिक बनवू शकता. त्याचा मराठीत अर्थ तुम्हाला समजलेला आहे. ओके बा. आता जर समजा एखादी टू अँड फ्रो मोशन जर पिरियडिक झाली, पिरियडिक म्हणजे काय बघा, आता मला सांगा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की याचा वन सेट ऑफ मोशन काय होता रे बघा. एक राऊंड हा त्याचा काय होता, वन सेट ऑफ मोशन, बरोबर का. एक राऊंड मारलेला आहे तो म्हणजे त्याचा एक सेट ऑफ मोशन होता. तसं मला सांगा बाळांनो, याचा वन सेट ऑफ मोशन काय असायला पाहिजे, हा, टू अँड फ्रो असला पाहिजे. पार्टिकलनी समजा त्याचा जर्नी इथून चालू केला, तर तो इथून इथं गेला, एक सेट कंप्लीट झाला नाही, तो इथून इथं गेला आणि परत रिटर्न आला, एक सेट कंप्लीट झाला. काय बोलू कळलं का. म्हणजे पार्टिकलनी जर्नी जिथून चालू केलता तिथंच परत एकदा आला, तर त्याला काय म्हणायचं, वन सेट कंप्लीट झाला. मग इथं जो वन सेट ऑफ मोशन असणार आहे, इथं जो वन सेट ऑफ मोशन असणार आहे तो काय असणार आहे, तो असणार आहे वन ऑसिलेशन. तो काय असणार आहे, वन ऑसिलेशन. ऑसिलेशनचं स्पेलिंग बघा व्यवस्थित. ओके, ऑसिलेशन इथं वन ऑसिलेशन म्हणजे काय असणार आहे, वन सेट ऑफ मोशन. एक सेट ऑफ मोशन गेला आणि परत आला. समजले का बघा. आता ते यासाठी सांगितलं, म्हणजे इथून जर्नी चालू केला असता, जर समजा इथून जर्नी चालू केला असता, तर या पॉइंट पासून जर्नी चालू केला असता, तर हे बघा इकडे गेला परत आला, कंप्लीट झाले का नाही. मोशन अबाउट मीन पोझिशन पाहिजे, म्हणजे इकडून इकडे गेला, परत आला, परत इकडे गेला आणि परत आला. आता एक सेट कंप्लीट झाला. एक सेट कसा कंप्लीट झाला बघा, इकडे गेला, आला, परत इकडे गेला आणि परत आला, एक सेट ऑफ मोशन झालं. वन ऑसिलेशन कसं आहे कळालं का. इथून चालू झालं असतं तर, अरे बोला बा, इथून चालू असतं तर इकडे गेला आणि परत रिटर्न आला, एक सेट कंप्लीट झाला. इथून चालू असतं तर इकडे गेला, परत आला, इकडे गेला आणि परत आला, बरोबर. या केसमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल बघा. समजा मी या डिस्टन्स ह्याला ओ पॉइंट म्हणूया आणि या पॉइंटला ई पॉइंट म्हणूया, बरं का. आणि हे अंतर सपोज ए एवढं असेल, तर हे अंतर तुला काय मिळणार आहे, ए एवढंच मिळणार. काय बोलू कळालं का. आता एका सेट ऑफ मोशन मध्ये किंवा एका ऑसिलेशन मध्ये किती अंतर ट्रॅव्हल व्हायला पाहिजे, नीट आहे बरं का. एका ऑसिलेशन मध्ये किती अंतर ट्रॅव्हल व्हायला पाहिजे बघा. इकडून जर्नी चालू केलं सपोज ए किती झालं, 2a, पुन्हा 3a आणि पुन्हा, म्हणजे किती ए अंतर ट्रॅव्हल होणार आहे, 4 टाइम्स ए ट्रॅव्हल होणार. म्हणजे एका ऑसिलेशन मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल किती होणार आहे, किंवा पाथ ट्रॅव्हल्ड, त्याला पाथ लेंथ असं पण म्हणतात, ते किती होणार आहे एका ऑसिलेशन मध्ये, 4 टाइम्स ए होणार. काय होणार बा, 4 टाइम्स. आता तेच समजा इथून चालू झालं असतं तर बघा, ए 2a, पुढं 3a आणि पुढं 4 आहे का. दोन्ही केस मध्ये अंतर सेम ट्रॅव्हल झालं पाहिजे. एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी किती अंतर ट्रॅव्हल झालं बघा, a प्लस a प्लस a, बरोबर. 4a एवढं अंतर ट्रॅव्हल झालं पाहिजे. त्याला काय म्हणायचं, एक ऑसिलेशन. समजले का बघा. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय आहे, टू अँड फ्रो मोशन. याच्यामध्ये अंतर किती ट्रॅव्हल होत असतं रे, प्रत्येक वेळेस 4a एवढं अंतर ट्रॅव्हल होतं, बरोबर. आणि पिरियडिक मोशन म्हणजे काय रे, टाइम टेकन टू कंप्लीट वन स्टेट ऑफ मोशन. इथं वन स्टेट म्हणजे किती अंतर आहे बघा, अरे बोला बघा किती अंतर आहे. वन सेट ऑफ मोशन म्हणजे वन ऑसिलेशन, आणि अंतर किती आहे ते 4. म्हणजे तुम्हाला 4a एवढं अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ, नीट आहे बरं का. 4a एवढं अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ जर कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणायचं पिरियडिक पण आहे आणि ऑसिलेटरी पण आहे. म्हणजे ती मोशन कशी होणार आहे बघा. इथं थोडंसं जागा क्रिएट करतो. जर समजा आमच्याकडं एखादी मोशन आहे जी पिरियडिक पण आहे
आणि काय रे बाळ, ऑसिलेटरी पण आहे, पिरियडिक पण आहे आणि ऑसिलेटरी पण आहे. दोघांची काय लिहिलेली आहे? तर हिला एका नवीन नावाने ओळखलं जातं, तिला म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन. इन शॉर्ट इट इज कॉल्ड SHM. SHM चा अर्थ काय रे बाळ? सिंपल हार्मोनिक मोशन. जर तुम्ही एनसीईआरटी चे बुक बघत असाल किंवा नीट JEE चे कोणते नोट्स बघत असाल तर तिथं चॅप्टरचं नाव आहे सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर, आपल्याकडे ऑसिलेशन नाव आहे. सिंपल हार्मोनिक मोशन ही बेसिकली ऑसिलेटरी मोशन आहे, पण ती कसली ऑसिलेटरी आहे बाळ? पिरियडिकचा अर्थ काय? एक सेट कंप्लीट करायसाठी लागलेला टाइम फिक्स. इथे एक सेट म्हणजे किती आहे? एक ऑसिलेशन म्हणजे किती अंतर आहे रे? म्हणजे 4a अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ माझा काय असणार आहे? अरे बोला, कॉन्स्टंट असणार. काय असणार आहे? 4a एवढा अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ कॉन्स्टंट असतो. त्या कॉन्स्टंट टाइमला आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन असं म्हणतो. कॅपिटल T, टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणतो. मला सांगा कोणत्या कोणत्या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक सांगितलं ऑसिलेटरी मोशन आणि दुसरं सांगितलं पिरियडिक. पिरियडिक मोशन म्हणजे ज्याचा टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे, वन सेट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ कॉन्स्टंट. ही टू अँड फ्रो मोशन म्हणजे पुढे आणि पाठीमागे गेलेला ऑसिलेटरी मोशन. जर एखादी मोशन ऑसिलेटरी पण असेल आणि पिरियडिक म्हणजे तिला लागणारा वेळ पण फिक्स असेल तर तिचं नवीन नाव आहे. तिचं नवीन नाव काय आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. काय नाव आहे पुन्हा एकदा? सिंपल हार्मोनिक मोशन. आणि त्याला इन शॉर्ट आपण काय म्हणतो बा? SHM. इन शॉर्ट काय म्हणतो? SHM. त्याला मी रफ करतो बरं का थोडंसं. आता SHM ची डेफिनेशन आपल्याला बघायची. कशाची डेफिनेशन बघायची बा? SHM ची डेफिनेशन. सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. In short, it is called SHM. Simple harmonic motion. हाँ बेटा, SHM. Simple harmonic motion. ओके. आता सिंपल हार्मोनिक मोशन शिकण्यासाठी थोडंसं आपल्याला एक नवीन पॉइंट बघायला लागणार आहे. त्याला स्प्रिंग मास ऑसिलेटर असं म्हणतो. याच्यामध्ये नवीन पॉइंट इथे लिहितो मी. स्प्रिंग मास ऑसिलेटर. स्प्रिंग मास ऑसिलेटर काय प्रकार असते जरा असं समजून घ्या. बघा, त्यासाठी एक डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो. एक रिजिड सपोर्ट आहे. काय व्हायचं? रिजिड सपोर्ट आहे. त्याच्यावरती इथे स्मूथ टेबल ठेवलेला आहे. अतिशय गुळगुळीत असा टेबल आहे. साधा आपला प्लायवूडचा टेबल आहे समजा. त्याच्यावरती कॅरम बोर्डची पावडर टाकली. कॅरम बोर्डची पावडर समजते. आणि त्याच्यावरती एक ठोकळा ठेवला आहे आणि हा ठोकळ्याला नाही स्प्रिंगनी बांधले. कशाने बांधले बा? हा ठोकळा आहे, त्याला स्प्रिंगनी बांधले आणि स्प्रिंग कुठे अटॅच केले? का रिजिड सपोर्ट. बघा, हे सोबत तुम्ही लिहिलं तरी चालतंय बरं का. सोबत लिहा, समजून पण घ्या. रिजिड सपोर्ट. आपल्या क्लासरूम टीचिंग मध्ये आपण काय करतो की कंटेंट समजून घेतो मग लिहून घेतो. ह्या लेक्चर्सला काय करायचं? सोबत लिहा. तुम्हाला मी नोट्स सेपरेट देईल, कुणाच्या तर जुन्या नोट्स देईल, त्यातल्या तुम्ही लिहून काढू शकता. आता फोकस तुमचा समजून घेत घेत जेवढं लिहिता येते पॅरलली तेवढं लिहायचं. खूप लिहायची काही गरज नाही. असं होतं कामा नये की सगळंच बघून लिहायला आहे आणि समजून घ्यायचं राहून. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटते, जे वाटते की मला हे लिहावंसं वाटतं ते लिहा. ओके. हा बेटा, हे रिजिड सपोर्ट आहे आणि या ठिकाणी काय रे बा? एक ठोकळा ब्लॉक आहे आणि ही काय रे बा? एक स्प्रिंग आहे. ओके, ते नाव पुसतो इथं. या रेफरन्स लाईनला आपण मीन पोझिशनची लाईन म्हणतो. कसली लाईन म्हणायचं? मीन पोझिशनची लाईन. ओके. आता हे अगदी रिलॅक्स टाइप असते. रिलॅक्स म्हणजे काय? निवांत. निवांत. ह्याला अजिबात कसलाही ताण पडलेला. ओके. आता समजा मी ह्या ब्लॉकला इकडे पाठीमागे ओढलं तर, ब्लॉकला पाठीमागे ओढलं, बघा कशी सिच्युएशन होईल. स्प्रिंग अशी ताणली जाईल. बरोबर का बाळांनो? स्प्रिंग अशी काय होते बाळ? ताणली गेली. बरोबर. मी ब्लॉकला कोणीकडे ओढलो तरी कमी ओढतो. हा, ब्लॉकला मी कुठे ओढलं रे? राईट साईडला ओढलो. राईट साईडला आपण काय केलं? त्याच्यावरती फोर्स अप्लाय. मला सांगा, स्प्रिंग ह्या ब्लॉकला कुठं ओढायचा प्रयत्न करत असेल? बॅक साईडला, म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट. हे टुवर्ड्स कुठे गेलं? तुमची साईड इकडची कोणती साईड आहे? राईट. इकडची कोणती? लेफ्ट.
तुम्ही त्याला ओढलं कोणत्या साईडला? टुवर्ड्स राईट. आणि स्प्रिंग याला कुठं ओढायचा प्रयत्न करायचा? स्प्रिंगनी एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे की स्प्रिंगनी एक्झर्ट केलेला फोर्स त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं. काय म्हणायचं बा? शब्द लिहितो का? काय नाव आहे? रिस्टोरिंग फोर्स. काय म्हणायचं बा? रिस्टोरिंग फोर्स. अँड इट इज डिनोटेड बाय रिस्टोरिंग ह्या शब्दाचा अर्थ काय होणार आहे? रिस्टोर करणे. रिस्टोर करणे म्हणजे जागेवर आणणे, आहे की नाही? काय काय लोक आपल्या आयुष्यात असतात लोक आपल्याला नेहमी जागेवर आणून ठेवत असतात, आहे की नाही? लय आपण हवेत उडायला आपण विचार करत आहे असं होणार तसं होणार, कोणी तुम्ही सांगते बाळ जरा जमिनीवर राहता. दॅट इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स, आहे की नाही? आई बाबा, शिक्षक, मोठा भाऊ बहीण कोणतरी असतं ते रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करतात, आहे की नाही? मॅरिड माणसाच्या आयुष्यात वेगळं असते. रिस्टोरिंग फोर्स त्याची बायको असते. तो भाई कुठं पण हिंडा लागला बायको म्हणते हा घरी असते एक म्हणून, बरोबर की नाही? त्याला काय म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. आता इथं रिस्टोरिंग फोर्स कोणीकडे आहे बाळा? इकडे रिटर्न ओढणार. कोणी कोणावर एक्झर्ट केला रिस्टोरिंग फोर्स? स्प्रिंगनी. आणि ब्लॉकने काय केलं तर इकडून इकडे गेलता. ब्लॉक हा मेन पोझिशन पासून इकडे गेलता. ही त्या ब्लॉकची काय होती माहिती का? डिस्प्लेसमेंट होती, चूक नव्हती. काय म्हणणार हे हजबंड आहे वाईफ म्हणणार याची चूक आहे नाही, हे काय झालं बा? डिस्प्लेसमेंट. आणि हे त्याच्या अगेन्स्ट काय रे बाळ? इकडे असलेला फोर्स. समजायला का बघा? जेवढं जास्त मी याला इकडे ओढेल तेवढं जास्त स्प्रिंग याला पाठीमागे ओढणार. जेवढं जास्त एक्स तयार होणार आहे तेवढा जास्त फोर्स तयार होणार. समजायला का बघा? इथं तुम्ही काय केलं ना? स्ट्रेच केलं. ही पोझिशन कोणती आहे? स्ट्रेच्ड पोझिशन आहे. समजायला का बघा? स्ट्रेच्ड पोझिशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट समजले का बघा? जेवढा जास्त एक्स तयार करणार तेवढा जास्त एफ तयार होणार. बघा की जेवढे जास्त मी याला इकडे इकडे ढकलेल तेवढे जास्त स्प्रिंग काय करणार आहे? मागं ओढायचा प्रयत्न करणार. म्हणजे जेवढा जास्त एक्स तेवढा जास्त दुसरी दिसायला नाही समजत आहे. हे बघा ब्लॉकला मी जेवढं जास्त ओढणार आहे तेवढा जास्त काय तयार होणार आहे? फोर्स. म्हणजे फोर्स इज प्रपोर्शनल टू काय मिळणार तुम्हाला? एक्स. बरोबर. व्हॉट इज एक्स? व्हॉट इज एफ? फोर्स. मला सांग राजा, डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेला झाली? राईट. फोर्स कोणत्या साईडला? टुवर्ड्स लेफ्ट. या दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या, हे दोन्ही पण एक वेक्टर आहेत आणि दोघे एकमेकांच्या अपोजिट असेल वेक्टर तर आपण कोणत्या चिन्हाने दाखवतो? कोणतं चिन्ह असतं? निगेटिव्ह, मायनस. आणि इथं मायनस चिन्ह आलं. काय दाबा? लक्षात आलं का? आलं कळालं का? पहिली गोष्ट काय समजली सांगा? एक्स हा प्रपोर्शनल टू एफ आहे. जेवढा जास्त एक्स तेवढा जास्त एफ. दुसरी गोष्ट काय समजली? इथं मायनस चिन्ह येतं. का मायनस चिन्ह येतं? कारण हे दोघे एकमेकांच्या, जर समजा मी प्रपोर्शनॅलिटी काढून टाकलो, इक्वल टू आणलो, इक्वल टू सोबत मला काय मिळायला पाहिजे? एक कॉन्स्टंट. इनटू बाजूला काय रे बाळ? हे कॉन्स्टंट मध्ये मायनस केलेलं नाही, कॉन्स्टंटला मायनस मी गुणलेला आहे. समजायला का? आता इथं काय मिळणार आहे? एफ. के इंटू काय मिळणार आहे? मायनस एक्स. के इंटू म्हणजे एफ इज इक्वल टू काय मिळणार आहे बाळ? मायनस एक्स. एफ काय मिळणार आहे? हे कोणत्या पोझिशन साठी झालं रे? स्ट्रेच साठी. समजायला का? आता समजा मी काय केलो, ह्या ब्लॉकला इकडे नेलं आणि इकडे चिंबवलं, ह्या स्प्रिंगला असं चिंबवलं. बघा स्प्रिंगला काय केलं? असं चिंबवलं. बघा असं तयार होईल. बरोबर का? आता ब्लॉक कोणत्या साईडला गेला? त्याचं मास किती असतं बरं का? त्याचं मास किती असतं? एम. आता हा कोणीकडे गेलाय? टुवर्ड्स लेफ्ट गेलाय, एक्स. आता स्प्रिंग काय करत असेल रे? स्प्रिंग काय करत असेल? गप बसली असेल? स्प्रिंग गप बसलेली नसणार आहे. ते काय करत असणार? फोर्स एक्झर्ट करत असणार. तुम्ही ह्याला इकडे टाकलेला आहे, स्प्रिंग कुणीकडे टाकलेली तुम्हाला? टुवर्ड्स राईट. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स या केस मध्ये सुद्धा काय मिळणार आहे तुम्हाला? अपोजिट टू एक्स. एक्स कोणीकडे होता आणि एफ कोणीकडे आहे? हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे पुन्हा एकदा सेम स्टोरी येणार. मी जेवढं जास्त ह्याला ढकलेल तेवढा जास्त फोर्स तयार होईल. म्हणजे एफ इज प्रपोर्शनल टू एक्स. आणि जेवढं ज्या डायरेक्शनला मी याला ढकलेल त्याच्या बरोबर अपोजिटला कोण असणार आहे? म्हणजे एक्स आणि एफ हे प्रपोर्शनल तर असतीलच, शिवाय हे दोघे एकमेकांच्या अपोजिट असतात. एफ आणि एक्स हे दोघे एकमेकांना प्रपोर्शनल आहेतच, पण ते दोघे एकमेकांच्या अपोजिट आहेत. पुन्हा ते सेम स्टोरी येणार आहे त्याची. बघा एफ प्रपोर्शनल टू मायनस एक्स. आणि प्रपोर्शनॅलिटी काढून टाकलं तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट. म्हणजे एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू मायनस एक्स. कॉन्स्टंट तसंच ठेवलं के आणि मायनस एक्स ने गुणलं. फॉर्म्युला काय तयार झाला? एफ इज इक्वल टू 3 वेळा मोठे बोलायचं. एफ इज इक्वल टू मायनस एक्स. एफ इज इक्वल टू
आहे रे? फोर्स आणि एक्स एकमेकांच्या, फोर्स जर लेफ्टला असेल तर डिस्प्लेसमेंट आहे की नाही, आणि फोर्स जर राईटला असेल तर डिस्प्लेसमेंट. समजा हे दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असणार आहे. जेवढा जास्त वळणार तेवढा जास्त फोर्स तयार होणार, जेवढा जास्त ढकलणार तेवढा जास्त स्प्रिंग बसत असते. तुम्ही त्याला जेवढा चेंबवाल तेवढा जास्त ते आहे की नाही. म्हणजे हे तरुण वयातल्या मुलांना जास्त, मुला-मुलींना आपल्या होते, जेवढं घरच्यांची निर्बंध वाढणार आहे तेवढं जास्त तुम्ही रिवॉर्ड. हा देश आणायचा आमच्या मला कळत नाही का, आपण बोलतो की नाही. जेवढं मोकळं वातावरण असेल घरी, हा बाळ काय करायला, आई वडील अगदी मित्र मैत्रिणीसारखं वागा तुमच्यासोबत, हा मग तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करायला चालू करता. म्हणजे त्यांच्या विरोधात काही करत नाही. लक्षात आहे का? म्हणजे हे कॉम्प्रेस जेवढं जास्त करणार आहे तेवढं जास्त काय करणार आहे, बाउन्स बॅक करणार आहे. बरोबर का? म्हणजे जेवढी डिस्प्लेसमेंट तेवढाच फोर्स. अरे जेवढी मोठी डिस्प्लेसमेंट तेवढा मोठा, आणि ते दोघे एकमेकांच्या अपोजिट. फॉर्म्युला काय आला रे? F इज इक्वल टू F म्हणजे साधा फोर्स आहे, रेस्टोरिंग फोर्स आहे. F म्हणजे X म्हणजे डिस्प्लेसमेंट, X म्हणजे K म्हणजे कॉन्स्टंट आहे. याला स्प्रिंग कॉन्स्टंट असं पण म्हणतात. K चं दुसरं नाव काय आहे बा? स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग वाला कॉन्स्टंट आहे ना. K चं नाव काय आहे बा? स्प्रिंग कॉन्स्टंट. K चं नाव काय आहे बा? स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, आता मला सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन समजून घ्यायची. मी आता काय समजून घेतलं, मला हे समजलं की स्प्रिंग मास ऑसिलेटर काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय असतो हे समजलं. आता हे बेसिकली सिंपल हार्मोनिक मोशन काय, हे जाऊन यायला नाही ना कंटिन्युअसली असं, हे काय करायला, सपोज मी याला ओढलं आणि सोडून दिलं तर हा ब्लॉक काय करणार आहे इथं, सिंपल हार्मोनिक मोशन. आता सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असणारे पॉइंट्स मला समजले. काय काय समजलंय? F प्रपोर्शनल टू -x किंवा F इज इक्वल टू, बोला बाळा म्हणजे बोलल्याशिवाय वाढवणार नाही, F इज इक्वल टू -k किंवा F इज इक्वल टू F प्रपोर्शनल टू F इज इक्वल टू F प्रपोर्शनल टू F इज इक्वल टू. आता मला सांग राजा, F प्रपोर्शनल टू -x असेल आणि हीच याची डेफिनेशन असेल तर डेफिनेशन कशी लिहिता येईल? कोणाची डेफिनेशन? सिंपल हार्मोनिक मोशन. इट इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल. हा बरोबर, इट इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल इन विच restoring force is directly proportional to and its direction is opposite to. अरे फोर्स तर सांगा ना, its direction is opposite to displacement. तुम्ही पहिल्यांदा काय सांगितलं? फोर्स इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? डिस्प्लेसमेंटच्या. बघा मी व्यवस्थित सांगतो, डेफिनेशन नीट आहे का बघा. इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन विच रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट and its direction is, कोणाची? फोर्सची. its direction is opposite to displacement. समजले का बघा? समजले का बघा? पुन्हा एकदा डेफिनेशन माझ्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करा जर पाठ झाली असेल तर. It is a motion of an object in which restoring force is directly proportional to and its direction is opposite to. आहे की नाही? each other. मला फोर्स विषयी बोलायला ना, फोर्सची डायरेक्शन कोणाच्या अपोजिट आहे? डिस्प्लेसमेंटच्या. पुन्हा एकदा लास्ट राउंड बघूयात आपण याला. इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन विच restoring force is proportional to displacement and its direction is opposite to displacement. आहे का? तुम्हाला जर व्यवस्थितच म्हणायचं असेल तर शेवटचं वाक्य तुम्ही असं पण म्हणू शकता, डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. असं शुद्ध व्यवस्थित वाक्य पूर्ण क्लिअर लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. पण तुला पॉइंट माहित झाला एसएचएम मध्ये काय माहित झालं तुला? F प्रपोर्शनल टू. अरे मुला जेव्हा माहित झालं तुम्हाला F प्रपोर्शनल टू X काय असतं, F काय असतं? जेवढी मोठी डिस्प्लेसमेंट तेवढा मोठा, जेवढी मोठी डिस्प्लेसमेंट तेवढा मोठा, आणि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स दोघे एकमेकांच्या. एक गोष्ट नोटीस केलं असतं बघ, डिस्प्लेसमेंट ही नेहमी मीन पोझिशन पासून लांब असते. इकडं लांब समजा, इकडं पण लांब समजा. आणि फोर्स हा नेहमी मीन पोझिशन कडे. हे वाक्य ब्रह्मवाक्य लक्षात ठेवायचं. रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी कुठं डायरेक्टेड असतं? इट इज ऑलवेज डायरेक्टेड टू द, याला मीन पोझिशन म्हणतात आहे की नाही. रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टू मीन पोझिशन. फॉर्म्युला काय त्याला सांगा? F इज इक्वल टू K चा फॉर्म्युला काय असतं?
के म्हणजे काय, के इज इक्वल टू मला काय म्हणणार आहे एफ डिवायडेड बाय, तसं बघायला तुम्ही म्हणाल तर मायनस साइन होतं, पुढे गेलं मायनस साइन तुम्ही ठेवलंय सपोज काय, पण मला जर समजा याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे तर मी इथे लिहिताना काय घेणार आहे मॉड ऑफ एफ डिवायडेड बाय के चं मॅग्निट्यूड काय आहे तर सांगा एफ डिवायडेड बाय एक्स, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, हे काय असणार आहे स्प्रिंग फोर्स. आता तुमच्यानंतर जे हुशार बाळ आहे त्यांनी मला सांगा याचं एसआय युनिट काय आहे के चं, यस फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं रे न्यूटन पर, हे न्यूटन मध्ये हे मीटर मध्ये, न्यूटन पर, समजा न्यूटन पर युनिट नसेल न्यूटन पर मीटर, हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का रे, सेट झालं असलेल्या चॅप्टर मध्ये. कोणता चॅप्टर झाला आपला फ्लुइड्स, फ्लुइड्स मध्ये कोणता पॉइंट आहे ज्याचा डायमेन्शन सेम आहे, युनिट सेम आहे, सरफेस टेन्शन, पॉइंटचं नाव काय आहे सरफेस, सरफेस टेन्शनचं सुद्धा सेम युनिट आहे बघा, आजच न्यूमेरिकल झाले न्यूटन पर, म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट आणि सरफेस टेन्शनचं युनिट काय असणार आहे सेम, काय असणार आहे न्यूटन पर. मला सांगा सरफेस टेन्शनचं एकच युनिट मला शिकवलंय, दोन शिकवले, दुसरं कोणतं शिकवलंय जूल पर, मग याचं सुद्धा दुसरं युनिट काय येणार आहे जूल पर. समजलंय का बघा, नक्की समजलंय का बघा. ओके नेक्स्ट पॉइंटला जाऊया, त्याला रफ करतो बघा या पार्टला, या पॉइंटला. Next point is differential equation of SHM. Differential equation of SHM. Differential equation of SHM. SHM म्हणजे काय सांगा, फुल फॉर्म काय, सिंपल हार्मोनिक, सिंपल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला सांगा, एफ इज इक्वल टू, आणि डेफिनेशन काय होती, इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन व्हिच restoring force is directly proportional to displacement and direction of restoring force and displacement are opposite to each other. Okay, बढ़िया. आता मला फॉर्म्युला लिहायचा आहे बघा, आता माहित झालेला मला फॉर्म्युला आहे, तो बी नो आपल्याला माहित असलेला फॉर्म्युला काय रे, एफ इज इक्वल टू मायनस, बोला द रिस्पॉन्स एफ इज इक्वल टू ओके. जर समजा फोर्सचा फॉर्म्युला लिहायचा तर मी कसं लिहू शकतो बघा, लिहू शकतो अल्सो मला आणखी गोष्ट माहित आहे, फोर्स इक्वल टू काय असतं रे, मास इनटू एक्सेलरेशन, फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. तुम्हाला कायनेमॅटिक्स मध्ये किंवा लहानपणापासून एक गोष्ट सांगण्यात आली असेल, लहानपणापासून म्हणजे 11वी मध्ये, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर वेलॉसिटी मिळते, आणि वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह लिहून घेतलं तर ऍक्सेलरेशन मिळतं. म्हणजे वेलॉसिटी हे बेसिकली काय असणार आहे, वेलॉसिटी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ, आणि ऍक्सेलरेशन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ, अरे बोला ऍक्सेलरेशन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता जर समजा मी v ची व्हॅल्यू dx/dt इथे टाकलो तर मला काय मिळालं पाहिजे बघा, इथे काय मिळालं पाहिजे d/dt ऑफ x, बरोबर का. काय काय केलं कळालं बघा, वेलॉसिटी हे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे बा, डिस्प्लेसमेंट, आणि ऍक्सेलरेशन हे काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ. मग जर समजा मी वेलॉसिटीच्या जागी ही व्हॅल्यू टाकलो तर मला कसं दिसणार आहे, हे dy/dt तसंच राहील बाहेर, आणि मला काय मिळणार आहे, v च्या जागी काय टाकले मी dx बाय, म्हणजे मला दोन वेळा डेरिव्हेटिव्ह मिळाले, कोणतं होतं d2x, आणि काही काय मिळालंय, म्हणजे काही लोक असं पण म्हणतात त्याला d2x डिवायडेड बाय dt2, हे काय मिळालं तुला ऍक्सेलरेशन. काही लोक वाचताना याला असं पण वाचतात d2x बाय dt2, आणि काही लोक असं वाचतात d2x अपॉन dt2. म्हणजे याचा सिंपल अर्थ आहे की ऍक्सेलरेशन हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. बोला सगळ्यांनी, ऍक्सेलरेशन हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ,
ऍक्सेलरेशन हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. समजलंय का बघा सगळ्यांना? ऍक्सेलरेशन हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. हे वरती किंवा बाजूला लिहून घेतलं असेल आहे सगळ्यांनी. ओके, हे कुठेतरी लिहून ठेवायचं असंच. तर याला रफ करतो मी. तर याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता ऍक्सेलरेशनच्या जागी मी काय लिहू शकतो? ऍक्सेलरेशनच्या जागी मी काय लिहू शकतो? डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. काय लिहू शकतो? डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट d2x बाय dt2. हे काय मिळालं बघा तुला? फोर्स. याला इक्वेशन 1 म्हणा. याला इक्वेशन नंबर काय म्हणा? जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला जर समजा इक्वेट केलं तर लिहितो मी इक्वेट इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. हा बेटा काय आलं तर पहिले सांगा. आता हे पहिल्यांदा लिहितो आणि हे नंतर लिहितो. चला सांगा काय येईल बघा. m d2x बाय dt2 इज इक्वल टू काय मिळालं? इज इक्वल टू हे मायनस वाली टर्म इकडे आणली तर म्हणजे काय म्हणायचं? m d2x बाय dt2 प्लस काय येणार आहे त्याला सांगा? kx इज इक्वल टू काय येणार आहे? समजायला का बघा. आता जर पूर्ण इक्वेशनला मी m ने डिवाइड केलं, डिवाइड द कंप्लीट इक्वेशन. याला इक्वेशन नंबर काय म्हणतात? 3 म्हणत वाटतं. दोन झाले इक्वेशन. सो इक्वेशन 3 ला डिवाइड करूयात कशाने? m. कशाने डिवाइड केलं बघा? m. आता इथं काय केलं बघा. याला m ने डिवाइड केलं या टर्मला बघा. m निघून जाईल म्हणजे काय राहील? d2x बाय dt2 प्लस आता इथं k ला कशाने डिवाइड करा? m इनटू बाजूला काय आलं रे? x इज इक्वल टू काय आलं रे? 0 अपॉन एनीथिंग काय असतं? पूर्ण इक्वेशनला मी कशाने डिवाइड केलेलं आहे? m. इथं 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 डिवाइड केलं m निघून गेलं. इथं डिवाइड केलं k डिवाइडेड बाय आणि इथं डिवाइड केलं 0. ओके, हे डिफरन्शियल इक्वेशन तयार झालेलं आहे बरं का. हे डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. आणखी एक गोष्ट आपल्याला माहित असते पाहिजे, k बाय m ची व्हॅल्यू जी आहे ते लिहितो बरं का. बट k बाय m किती असतं? ओमेगा स्क्वेअर एवढा असतं. k बाय m किती असतं? ओमेगा स्क्वेअर. ओमेगा काय रे? अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा काय रे? अँग्युलर. समटाइम्स काही बुक मध्ये काही एमसीक्यूज मध्ये तुम्हाला याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी असा पण उल्लेख बघायला मिळतो. याला काय म्हणतात? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काही लोक त्याला काय म्हणतात? अँग्युलर वेलोसिटी. ओके, म्हणजे k बाय m च्या जागी मी काय टाकू शकतो रे? ओमेगा स्क्वेअर. मग ते का टाकू शकतो? हे डायमेन्शनली प्रूव्ह केलं जाऊ शकतं, पण आपण त्याच्या गोळात पडणार नाही. आपण डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करणार. सांगा k बाय m इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हा बेटा काय येईल जरा सांगा? d2x डिवाइडेड बाय dt2 प्लस k बाय m च्या जागी काय आलं बा? ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू काय आलं? हे डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. कशाचं रे? सिंपल हार्मोनिक मोशन. डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं कशाचं? सिंपल हार्मोनिक. ओके, लिहून घ्या. मी घेतलंच असं आहे. हो, त्याला रफ करतोय. पहिल्यांदा काय केलं बघा. डेरिव्हेशन पुन्हा एकदा शांतपणे सांगतो बघा. फोर्स प्रोपोर्शनल टू मायनस k. फोर्स इज इक्वल टू मायनस k. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. हे न्यूटनचा सेकंड आहे आणि हे आम्ही आत्ता शिकलेलं आहे. ह्या दोन्हीला जर समजा मी कंबाईन केलो तर मला काय मिळतं रे? हे इज इक्वल टू हे म्हणजे काय मिळणार आहे? m d2x डिवाइडेड बाय dt2 इज इक्वल टू मायनस kx. मायनस kx ला इकडे पाठवलं तर काय येणार आहे? प्लस kx. पूर्ण इक्वेशनला m ने डिवाइड केलं तर असं मिळणार आहे आणि k बाय m ला रिप्लेस केलं ओमेगा स्क्वेअर ने तर असं मिळणार. बरोबर का? समजलंय का बघा? समजलंय का बघा? सो d2x बाय dt2 प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. डिफरन्शियल इक्वेशन पाठ झालं पाहिजे. बोर्ड एक्झामला आयएमपी पॉइंट आहे. याच्यावरती ढीग सारे एमसीक्यू पण तयार होऊ शकतात, न्यूमेरिकल पण तयार होऊ शकतात. बोला बाळा, चला वाचा. d2x बाय dt2 प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू, रीड इट अगेन एंड अगेन, त्याशिवाय पाठ होत नाही. बोला d2x बाय dt2 प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू, पुन्हा एकदा d2x बाय dt2 प्लस इज इक्वल टू, पुन्हा एकदा शेवट d2x बाय dt2 प्लस इज इक्वल टू काय रे? डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता तुम्हाला सिंपल याच्यावरती क्वेश्चन जरा विचारतो आणि मग आपण थांबवतो. बघा, सपोज इथं काही एक्झाम्पल लिहितो. पहिलं एक्झाम्पल लिहितो. जर समजा मी एक डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं d2xy किंवा d2x by dt2 प्लस 25x इज इक्वल टू 0.
एक गोष्ट काय लिहिलं, तर इथं ओमेगाची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 5. का, कारण ओमेगाचा स्क्वेअर किती आलाय 25. ओमेगा किती येणार आहे समजून नाही का बघा. याचं कंपॅरिझन केलं तर ओमेगाच्या स्क्वेअरच्या जागी काय आले बा 25 आलंय. तुमचा ओमेगा स्क्वेअर जर 25 असेल तर ओमेगा किती येणार आहे. याला युनिट असते, याचं युनिट असतं रॅड पर सेकंड. ओके. आता ओमेगाचे काही फॉर्म्युले जुन्या चॅप्टर मध्ये झाले असतात, मग ते फॉर्म्युले आपल्याला रिवाइज करणं फार गरजेचं. ते सगळे फॉर्म्युले मी सांगतो पटपट बघा. न्यूमेरिकल झाले नाही, आता पुढचे न्यूमेरिकल समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, ओमेगाचे जे जुने फॉर्म्युले आहेत जुन्या चॅप्टर मध्ये आपण शिकलेला असतो ते फॉर्म्युले मी या ठिकाणी सांगितलं. ओमेगाचे फॉर्म्युले बघा. ओमेगाचा फॉर्म्युला आहे, एक फॉर्म्युला आहे 2 पाय बाय कॅपिटल टी. हे कॅपिटल टी असते टाइम पिरियड, मगाशी जे पिरियडिक मोशन सांगितले ना ते टाइम पिरियड. दुसरा फॉर्म्युला आहे 2 पाय इंटू एन, हे एन असते फ्रिक्वेन्सी. आणि तिसरा फॉर्म्युला मगाशी सांगितला तो काय सांगितलं होतं बघा, मी सांगितलं होतं ओमेगाचा स्क्वेअर जर के बाय एम असेल तर ओमेगा काय असेल रूट के बाय. व्हेरी गुड. काय आलं पाहिजे रूट के बाय. सो टोटल किती फॉर्म्युले सांगितले मी तुम्हाला, ऐका. आणखी एक फॉर्म्युला असतो तो म्हणजे थीटा बाय टी, तो सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये वगैरे बघायला मिळेल. सो इथे लिहितो आणखी एक फॉर्म्युला आहे डी थीटा बाय डी. हे थीटा रेडियन असते आणि खाली टाइम सेकंड आहे, त्यामुळे याचं युनिट रॅड पर सेकंड आहे. म्हणजे 4 फॉर्म्युले टोटल सांगितले. कोणते कोणते सांगा ओमेगाचं, 2 पाय बाय टी, 2 पाय एन अंडर रूट के बाय एन आणि डी थीटा बाय. हे रोटेशनल सर्क्युलर मोशन किंवा अदर ठिकाणी जिथे जिथे अँग्युलर पार्ट आहे त्या ठिकाणी मिळेल. हे एसएचएम मध्ये बघायला मिळेल. हे परत रोटेशनल सर्क्युलर आणि ऑसिलेशन सगळीकडे चारी फॉर्म्युले पाठवायचे. मला पुन्हा एकदा फॉर्म्युला ओमेगाचा 2 पाय बाय टी कॅपिटल टी म्हणजे 2 पाय बाय कॅपिटल 2 पाय अंडर रूट के बाय डी थीटा बाय थीटा. थीटा म्हणजे काय असते अँगल, एम म्हणजे मास, के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, टी म्हणजे टाइम पिरियड, टी म्हणजे टाइम पिरियड, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, एम म्हणजे मास, थीटा म्हणजे अँगल, टी म्हणजे इथला परत टाइम. हा टाइम आणि हा टाइम वेगळा आहे. हा पिरियडिक टाइम आहे, हा साधा टाइम आहे. ओके. सो आता न्यूमेरिकल बघू त्याचे. न्यूमेरिकल बघू पुन्हा एक आणखी न्यूमेरिकल सांगतो, हे तुम्ही सोडवणार आहात. जर समजा डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस समजा 49x इज इक्वल टू 0 आले, किती आले ओके. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, सपोज याच्यावरून तुम्हाला n फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं तेव्हा n फाइंड आउट करायचं, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. 7 येणार नाही, वेगळं उत्तर येणार. काय फाइंड आउट करायचं कळालं का, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचं. प्रयत्न करा, नाही आला तर मी सांगतो, याला रफ करतो पाहिजे. हा बेटा आलंय का कोणाचं आन्सर, सोडवू दे. आहे कोणाचं आलंय आन्सर तुमचं 14 40 का 14 ओके. लेटेस्ट प्राइस बघा जरा लक्ष द्या. ओमेगाचा स्क्वेअर किती आलाय 49. मग ओमेगा तुम्हाला किती मिळेल, ओमेगा किती मिळणार आहे, अरे ओमेगाचा स्क्वेअर 49 म्हणजे ओमेगा तुम्हाला काय मिळाला. ओमेगा म्हणजे काय असतं रे, ओमेगा काय असतं 2 पाय एम. ही गोष्ट तुम्हाला काय मिळणार आहे बरोबर का. आता तुम्हाला n फाइंड आउट करायचं. सो n ही गोष्ट तुम्हाला काय मिळणार आहे बघा, काय मिळणार आहे 7 डिवायडेड बाय म्हणजे आता इथे काय काय होणार आहे बघा. जर समजा n तसंच ठेवलं, 7 ला तसंच ठेवलं, 2 ला, पाय ला आपण 22/7 लिहिलं तर चालू शकते. म्हणजे 7 डिनॉमिनेटर पुढे जाईल वरती, म्हणजे n ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, साथी 49 आणि 2 × 22 म्हणजे आन्सर काय आलं पाहतं 49 डिवायडेड बाय 44. हे काय आलं रे, फ्रिक्वेन्सी शुड बी इन हर्ट्ज किंवा पर सेकंड. कसं सोडवलंय बघा, काय विशेष अवघड केलं नाही. ओमेगाचा स्क्वेअर 49 होता, ओमेगा काय केलं 7. ओमेगाचा फॉर्म्युला दिला काय दिला 2 पाय. ओमेगाच्या जागी टाकलं 2 पाय एन ला तसंच ठेवलं, 2 पायला खाली पाठवलं, पायची व्हॅल्यू प्लेस केलो आणि सॉल्व्ह केलं.
समजलंय का बघा? नक्की समजलंय, नक्की समजलंय. सेम असंच एक एक्झाम्पल सांगतो, सोडवा. सेम असंच एक एक्झाम्पल सांगतो 3 नंबरचा. हा शेवटचा एक्झाम्पल. d2x by dt2 plus 121x equals to 0 आहे आणि तुम्हाला n फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं बा? n. n म्हणजे फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. ओके, ट्राय करा. तुमचं काय उत्तर येते बघा. जे लोक व्हिडिओ लेक्चर बघतायत त्यांनी व्हिडिओ लेक्चरच्या एंडला कमेंट मध्ये सांगा काय आन्सर येते. थांबूया आपण.